नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। गव्हाण विद्यालयात विद्यार्थ्यांची दहीहंडी जल्लोषात। जागतिक स्तरावर कमालीच्या औत्सुक्याचा व लोकप्रिय असलेला भारतीय संस्कृतीतील आनंद, उत्साह, जल्लोष आणि श्रद्धा यांचा पारंपरिक परिपोष असणारा दहीहंडी अर्थात गोपाळकाल्याचा उत्सव। गोविंदा आला रे आला, 1 2 3 4 गव्हाण हायस्कूलची पोरं हुशार अशा तालबद्ध जयघोषाच्या गोविंदामय वातावरणात रचलेले मानवी मनोऱ्यांचे थरारक थर आणि जल्लोषात बेभान होऊन थिरकणारे पदन्यास एखाद्या मंडळाच्या दहीहंडी उत्सवाला साजेल अशा बहारदार हर्षोल्लासाचे हे दृश्य रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जया भगत ज्युनियर कॉलेज गव्हाण कोपर येथील प्रांगणात बुधवार दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी सर्व विद्यार्थी व शाळा समितीच्या सदस्यांच्या साक्षीने रंगले। विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन व रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अरुण शेठ भगत, विजय शेठ घरत व विश्वनाथ कोळी यांच्या शुभ हस्ते विद्यार्थ्यांनी सजवलेले आकर्षक दहीहंडीचे पूजन करण्यात आले। स्थानिक शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य अनंता शेठ ठाकूर, ज्येष्ठ नेते जयवंतराव देशमुख, सुहास भगत व किशोर पाटील यांनी श्रीफळ वाढवले। यावेळी त्यांच्या बरोबरीला माजी सरपंच माईताई भोईर, सुहास भगत, किशोर पाटील, सुधीर शेठ ठाकूर, इंदुताई म्हात्रे, जयसीताई घरत आदी मान्यवरांसह विद्यालयाच्या प्राचार्या ज्योत्स्ना ठाकूर, उपमुख्याध्यापक विलासराव लेंबे, पर्यवेक्षिका शशिकला पाटील, रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर रवींद्र भोईर, ज्येष्ठ शिक्षक देवेंद्र म्हात्रे, सागर रंधवे, गुरुकुल प्रमुख संदीप भोईर, ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख संजय उगले, राजेंद्र चौधरी, सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। गत 5 वर्षांप्रमाणेच विजय शेठ घरत यांच्या वतीने दहीहंडीसाठी यावर्षी 10,000 रुपये रोख रक्कम आणि विजेत्या पदकांसाठी आकर्षक चषक वितरित करण्यात आले। त्याचप्रमाणे या शैक्षणिक वर्षात विद्यालयासाठी डिजिटल कॅमेरा देण्याचे त्यांनी घोषित केलं व दहीहंडी उत्सवाची रक्कम 10,000 वरून 25,000 रुपये देण्याचे जाहीर करून विद्यालयावरील स्नेहवृद्धी केली। संगीताच्या तालावर 5वी ते 7वी, 8वी ते 10वी आणि इयत्ता 11वी 12वी मुले व मुली असे गटनिहाय दहीहंडीसाठी थर लावण्यात आले। यामध्ये इयत्ता 10वी मुली, 10वी मुले, 12वी मुले व वर्गातील गोविंदा पथक विजेते ठरले। उपसरपंच विजय शेठ घरत यांच्या वतीने प्रत्येकी रोख रक्कम व आकर्षक सन्मानचिन्ह देऊन मुले व मुलींच्या पथकांना गौरविण्यात आले। इयत्ता 8वी क च्या वर्गाच्या वतीने संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यालयात पोस्टर प्रदर्शन, दहीहंडी सजावट, बासरी सजावट असे प्रदर्शन भरवण्यात आले। इयत्ता 5वी ते 12वी एकरच्या सर्व विद्यार्थ्यांनी अत्यंत सुंदर व आकर्षक दहीहंडी सजवून बासरीची सजावट करून त्याचप्रमाणे श्रीकृष्ण जन्माष्टमीचे व दहीहंडी सणाचे महत्त्व विशद करणारे पोस्टर रंगवून उत्सवात आनंदाचा रंग भरला। याप्रसंगी विद्यालयाचे कला शिक्षक गणेश भोईर यांनी अप्रतिम रंगसंगतीने रेखाटलेले कलात्मक फलकलेखन लक्षवेधी ठरले। विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुंदर व मनमोहक नृत्याविष्कार सादर करून सोहळ्याची रंगत वाढवली। इयत्ता 9वी ड, 10वी ब आणि 8वी क च्या विद्यार्थिनींनी गोविंदा गीतावर अप्रतिम नृत्य केले, तर इयत्ता 8वी क च्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक बालनृत्य सादर केले। मान्यवरांकडून रोख रकमेचे बक्षीस देऊन विद्यार्थ्यांच्या नृत्यशैली व नृत्य दिग्दर्शन कौशल्याचे कौतुक करण्यात आले। त्याचप्रमाणे प्रदर्शनात मांडलेल्या सुंदर आकर्षक दहीहंडी, बासरी आणि पोस्टरमधून प्रथम द्वितीय क्रमांक काढून त्या विद्यार्थ्यांना देखील रोख रकमेची पारितोषिके देऊन कौतुक करण्यात आले। यावेळी विद्यालयाच्या पर्यवेक्षिका शशिकला पाटील यांची शिक्षण विकास मंच यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबईमध्ये जिल्हा व तालुका समन्वयक म्हणून निवड झाल्याबद्दल विद्यालयाचे चेअरमन अरुण शेठ भगत यांच्या हस्ते सत्कार करून त्यांचं अभिनंदन करण्यात आलं। संगीताच्या तालावर विद्यार्थ्यांनी तालबद्धरित्या जल्लोषात थिरकून दहीहंडीचा आनंद लुटला। या संपूर्ण सोहळ्याचे उत्कृष्ट नियोजन 8वी क च्या वर्गशिक्षिका वृषाली म्हात्रे यांच्यासह सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ हर्षला पाटील मॅडम यांनी केले। आवाज मुंबईचा चॅनलसह दर्शना माळी, गव्हाण कोपर, पनवेल।